नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला गॅसवर मिरच्या भाजून त्याचा ठेचा कसा बनवायचा ते दाखवते इथे. आता या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तशा मिरच्या घ्या, तिखटाचे आहेत. इथे लसणाच्या पाकळ्या मोठ्या साईजच्या घेतल्या. इथे अख्खा गड्डा असेल लसणाचा तरी चालेल. 2 टमाटे मोठ्या साईजचे घेतले मी. आता हे मिरच्या कशा भाजायच्या ते सांगते. आता एक स्टँड ठेवलेलं आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये असते. आता त्यावर हे स्वच्छ धुवून मिरच्या घ्यायच्या. आता यावरच भाजून घ्यायच्या आणि जशा मिरच्या भाजत येतील तशा टर्न करायच्या आहेत. तुम्ही चिमट्याने सुद्धा करू शकता. आता या ठिकाणी मिरच्या भाजून झालेल्या आहेत, जळून दाखवते. अशा प्रकारे भाजून घ्या. आणि त्यानंतर हे टमाटे भाजून घ्यायचे. मोठ्या साईजचे घेतलेले आहेत मी. आणि त्यामध्ये एक लसणाचा अख्खा गड्डा ठेवते. छोट्या साईजचा घेतलाय. तुम्ही मोठ्या साईजचे पाकळ्या जर असल्या ते वापरू शकता. किती वापरायचे त्यानुसार. 7 ते 8 खूप झालेत. अशा प्रकारे तुम्ही बघा, 3 साहित्य लागणार, जास्त काही लागणार नाही. हे भाजून घ्या. किती चव लागते छान. चुलीमध्ये जसं काही भाजतो आपण तशा प्रकारे टेस्ट येते. नक्की करा. आणि टमाटे भाजताना चारी बाजूने घ्यायचे भाजून. खूप मोठा आहे हे बघा. आता पाहू शकता मस्त भाजलेले आहेत बघा टमाटे आणि लसणाचा गड्डा अशा प्रकारे. आणि हे साल वगैरे हे निघून जातं. करपले तरी चालेल, काही हरकत नाही, पण जास्त असं करपूनच घ्या. आता हे गॅस बंद करून टाकते मी. आणि बऱ्यापैकी थंड झाल्यानंतर हे टमाट्याचे साल आणि हे लसणाचे पण काढून घ्यायचे, मोकळ्या करून घ्यायचा लसण. आता पाहू शकता हे साल वगैरे काढून घेतलेले आहे. लसणाच्या पाकळ्या मोकळ्या केल्या मी. आता हे आपल्याला खलबत्त्याला ठेचून घेते मी. तुमच्याकडे जर नसेल तर मिक्सरला फिरवा. अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि मीठ चवीनुसार. तर खलबत्त्यात ठेचून घेते मी. मिरच्या टाकल्या अगोदर, लसण त्यानंतर, आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरं. आता हे टमाट्याचे स्लाइस करून घेतले होते. आता हे ठेचून घेते त्यामध्ये. आता एका पॅनमध्ये तेल थोडंसं जास्त ठेवलं मी. तेल गरम झालेले आहे. आता हे आपण खलबत्त्याला जे वाटण वाटलं ते टाकून द्यायचं यामध्ये. अशा प्रकारे चटणी भाजून करून बघा तुम्ही. आपल्याकडे चूल नसते, चुलीमध्ये टमाटर वगैरे आपण आहारात भाजतो तसाच फ्लेवर लागते. नक्की करा बघा तुम्ही. आणि आपण भाजी जरी घरामध्ये वरण काही बनवलं नसेल तर पराठ्यासोबतही आरामात चटणी खाऊ शकतो. एवढी छान लागते ही चटणी. मी नेहमीच करते म्हणून सांगते. चपाती भाकरी तर होतातच घरामध्ये, पण पराठ्यासोबत काही चटणी खूप भन्नाट लागते चवीला. आणि 1 ते 2 दिवस आरामात टिकते. पाण्याचा हात लागू देऊ नका. आणि झणझणीत असा ठेचा झालेला आहे. नक्कीच आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.